स्टुडंट्स, वेलकम इन सायली सायन्स वर्ल्ड. सायली सायन्स वर्ल्ड मध्ये तुमचे स्वागत आहे. लास्ट 2 व्हिडिओज मध्ये आपण बघितलेलं ग्रॅव्हिटेशन लेसन अँड देन क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंटचे एमसीक्यू. तर ह्या लेसन मध्ये आपण सायन्स 1चा लेसन नंबर 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन या लेसनवर आधारित एमसीक्यू विथ शॉर्ट एक्सप्लेनेशन बघणार आहोत मुलांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन हा जो लेसन आहे, फुल लेसन डिपेंड ऑन द टाइप्स ऑफ रिएक्शन्स. तर मी माझ्या ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स, 3 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स, त्याचे शॉर्ट प्रॅक्टिकल जे आहे एक्सपेरिमेंट आहे ते दाखवले आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर मुलांनो, बऱ्याच मुलं मला कॉल करतात की मिस खूप टेन्शन आलं आहे, एमसीक्यूचा अभ्यास कसा करायचा. कारण बघा ना की सायन्स 1 आणि सायन्स 2 खूप वास्ट पोर्शन आहे. मॅथ्स 1, मॅथ्स 2 याचा पोर्शन पण खूप जास्त आहे आणि एक्झाम होणार आहे फक्त 25 मार्क्सची. मग किती प्रश्न लर्न करायचे आणि किती नाही लर्न करायचे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या मुलांना कॉन्सेप्ट क्लिअर करा. मग तुमचा तो लेसन जो आहे तो पटकन लक्षात राहणार. एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जो एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे तो सेट होताना सगळ्याच मुलांचा विचार केला जातो. असं नाही की पेपरमध्ये सगळंच तुम्हाला हार्ड येणार आहे, इझी पण असतं. तर सगळ्या मुलांचा विचार करूनच पेपर सेट केला जातो. म्हणून त्यात टेन्शन घ्यायची काही गरज नाही. टेक्स्टबुक रीड करा. मी जे व्हिडिओ अपलोड करत आहे ते एमसीक्यू त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला 100% चांगले मार्क्स मिळतील. आणि आता व्हिडिओला आपण सुरुवात. स्टुडंट, अवर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट द रिएक्शन ऑफ आयन विथ कॉपर सल्फेट सोल्युशन इज डॅश रिएक्शन. इथे मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दाखवते. सी दिस इज द कॉपर सल्फेट सोल्युशन. याच्यामध्ये हे आयनेल्स आपण टाकले. आयनेलच्या ऐवजी मी या पिना टाकल्या आहेत आयन्सच्या. तर इथे तुम्हाला काय चेंज दिसेल. देन आफ्टर सम टाइम यू कॅन ऑब्झर्व की हे जे सिल्वर कलरच्या पिना आहेत याच्यावर आपल्याला कॉपर सल्फेट जमा झालेलं दिसेल. म्हणजे या रेडिश ब्राऊन कलरच्या होतील. ओके, व्हाय दिस हॅपन. इथे काय झालं की लोअर रिॲक्टिव्ह एलिमेंट जी आहे तिची जागा कोणी घेतली, हायर रिॲक्टिव्ह एलिमेंटने. म्हणजे इथे त्यांची प्लेस चेंज झाली की नाही. दॅट्स वाय बी इज द करेक्ट ऑप्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द आयनेल विथ कॉपर सल्फेट सोल्युशन हे जे यांच्यामध्ये जी रिॲक्शन होते ती कुठल्या टाईपची रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट टाईपची. दॅट्स वाय बी इज द करेक्ट ऑप्शन. See the next one. In a chemical equation, the dash are written on the left hand side. केमिकल इक्वेशनला लेफ्ट हँड साईडला काय लिहिलं जातं. यू नो, जेव्हाही आपण रिॲक्शन्स लिहितो तर रिॲक्शनच्या लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट लिहिले जातात आणि राईट हँड साईडला प्रोडक्ट लिहिले जातात. सो बी इज द करेक्ट ऑप्शन, रिॲक्टंट. द डॅश साईन रायटन अबाउट द ॲरो इंडिकेट ऑफ द डॅश रिॲक्शन. तर हे जे ॲरोवर हे जे ट्रायंगल सारखं साईन दिलं जातं तर ते कशासाठी, रिॲक्टंट, प्रोडक्ट, हीट और डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. देन करेक्ट ऑप्शन इज अ हीट. त्याचा अर्थ असा असतो की हीट. देन सी इज द करेक्ट ऑप्शन. सी द क्वेश्चन नंबर 4. ही जी रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला ती विच टाईप ऑफ रिॲक्शन, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, ऑक्सिडेशन और रिडक्शन. देन ऑलवेज रिमेंबर स्टुडंट्स की आता इथे बघा हीट जी आहे ती कुठल्या साईडला लिहिलेली आहे, रिॲक्टंट साईडला. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये हीट जी आहे ती ॲब्झॉर्ब होते. तर ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्झॉर्ब होते ती कुठल्या टाईपची रिॲक्शन झाली, एंडोथर्मिक. दॅट्स वाय बी इज द करेक्ट ऑप्शन, एंडोथर्मिक. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी हिअर इज ऑल्सो वन रिॲक्शन इज गिवन. इथे पण तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे. इथे तुम्हाला विचारले आहे की कुठल्या टाईपची रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, ऑक्सिडेशन और रिडक्शन. तर मी तुम्हाला आता जसं सांगितलं की जर रिॲक्टंट साईडला हीट लिहिलेली असेल तर ती एंडोथर्मिक झाली आणि जर प्रोडक्ट साईडला हीट असेल तर ते झालं एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक मीन्स वॉट, हीट इज गिवन आउट और हीट इज रिलीज. देन हिअर इज द ए इज द करेक्ट ऑप्शन, एक्झोथर्मिक. देन सी द क्वेश्चन नंबर 6. कार्बन डायऑक्साईड डॅश. ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साईड लाईम वॉटरमधनं पास करणार तर त्यावेळेस काय होणार, टर्न्स लाईम वॉटर मिल्की, इट ऑर्डरलेस, इट कलरलेस, ऑल ऑफ दिस. देन ऑल ऑफ दिस इज द करेक्ट ऑप्शन, मीन्स डी इज द करेक्ट ऑप्शन. सी द क्वेश्चन नंबर 7. इन अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डॅश. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं, आयन्स रिमेन रेस्ट, आयन रिमेन इन लिबरेटेड, आयन आर एक्सचेंज और आयन डज नॉट क्रिएटेड. तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन काय येणार. देन करेक्ट ऑप्शन इज व्हॉट, सी, आयन आर एक्सचेंज. आयन एक्सचेंज होतात. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन. रिॲक्शन ऑफ बर्निंग मॅग्नेशियम इज इन एअर. मॅग्नेशियम रिबन जेव्हा जळते त्यावेळेस ती जी रिॲक्शन आहे ती कुठल्या टाईपची रिॲक्शन आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे एक्सपेरिमेंट दाखवला आहे.
देन रिॲक्शन ऑफ बर्निंग मॅग्नेशियम रिबन, ज्यावेळेस ही रिॲक्शन होते मॅग्नेशियम रिबन जी आहे ती बर्न होते, तर ती कुठल्या टाईपची रिॲक्शन झाली, हीट रिलीज होत आहे, दॅट्स वाय इट इज ऑल्सो एक्झोथर्मिक रिॲक्शन. देन ए इज द करेक्ट ऑप्शन. देन सी द क्वेश्चन नंबर 9. वेन मॅग्नेशियम रिबन इज बर्न इन एअर द ॲश फॉर्म इज. तर ज्या वेळेस मॅग्नेशियम रिबन बर्न होते तर जी पावडर रिलीज होते म्हणजे जी ॲश रिमेनिंग राहते, त्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला दिसेल बघा, ती त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात. तर ती कुठल्या कलरची आहे, मग दॅट इज व्हॉट, व्हाईट कलर. दॅट्स वाय बी इज द करेक्ट ऑप्शन. देन सी द क्वेश्चन नंबर 10. कलर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड मीन्स व्हॉट, की जी आपण मॅग्नेशियमची रिबन जी जाळली, बर्न केली, तर त्याच्यातनं जी पावडर रिलीज होते त्या पावडरलाच मॅग्नेशियम ऑक्साईड असं म्हणतात. म्हणजे ओके, तर त्याला आपण काय म्हणणार, कुठल्या कलरची पावडर असते, देन व्हाईट कलरची पावडर असते. दॅट्स वाय ए इज द करेक्ट ऑप्शन, व्हाईट. देन नेक्स्ट वन. ऑन इमर्जिंग ऑन आयन नेल्स इन CuSO4 सोल्युशन फॉर अ फ्यू मिनिट्स यू विल ऑब्झर्व. मी आताच तुम्हाला ॲक्टिव्हिटी दाखवली की आपण काय ऑब्झर्व केलं, जर आयन नेल्स आपण कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकले तर नो रिॲक्शन टेक प्लेस, द कलर ऑफ सोल्युशन फेड अवे, द कलर ऑफ सोल्युशन चेंजेस ग्रीन, द कलर ऑफ आयन नेल एक्वायर अ कास्टिंग ब्राऊन. ओके, तर मग याच्यामध्ये काय येणार, द कलर ऑफ सोल्युशन ग्रीन पण होतं आणि सरफेस ऑफ आयन नेल एक्वायर द कास्टिंग ब्राऊन. हे दोघं आन्सर करेक्ट येऊ शकतात. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन. द रिॲक्शन ऑफ H2 गॅस विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ. मीन्स इथे बघा, रिॲक्शन ऑफ H2 गॅस विथ ऑक्सिजन मीन्स H2O. तर ज्या वेळेस H2 गॅसची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत होते तर कुठल्या टाईपची रिॲक्शन आहे, कॉम्बिनेशन, रिडॉक्स, एक्झोथर्मिक और ऑल ऑफ दिस. तर बघा इथे कॉम्बिनेशन रिॲक्शन मीन्स व्हॉट, when two reactant combine together forming a single product. ज्या वेळेस दोन रिॲक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन रिॲक्शन. रेडॉक्समध्ये काय होतं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतं. एक्झोथर्मिक्स पण आपण आता बघितलं. तर इथे करेक्ट आन्सर काय येणार, ए. वाय इट इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन, बिकॉज इथे हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहे ते कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो H2O. दॅट्स वाय ए इज द करेक्ट ऑप्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन. सी द क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज रस्ट. रस्ट म्हणजे काय, सोडियम ऑक्साईड, सिल्वर ऑक्साईड, कॉपर ऑक्साईड और आयन ऑक्साईड. देन आयन ऑक्साईड जे आहे त्याला आपण काय म्हणणार, रस्ट. देन डी इज द करेक्ट ऑप्शन. सी द नेक्स्ट क्वेश्चन. रिॲक्शन इन विच एनर्जी इज ॲब्झॉर्ब्स आर नोन ॲज. आत्ताच मी सांगितलं की ज्या रिॲक्शनमध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब होते त्याला आपण काय म्हणतो, एंडोथर्मिक रिॲक्शन. दॅट्स वाय सी इज द करेक्ट ऑप्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन. देन नेक्स्ट वन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ केमिकल रिॲक्शन्स. याच्यामध्ये कुठली केमिकल रिॲक्शन्स नाही आहे. देन इथे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले आहेत. देन बी इज द करेक्ट ऑप्शन. फॉर्मेशन ऑफ सॉल्ट सोल्युशन इज द करेक्ट ऑप्शन, ती केमिकल रिॲक्शन नाही आहे. देन सी द क्वेश्चन नंबर 16. रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट अलॉंग विथ द प्रोडक्ट आर कॉल्ड. आत्ताच सांगितलं, जिथे ॲब्झॉर्ब होते ती एंडोथर्मिक आणि जिथे गिवन आउट होते म्हणजे रिलीज होते दॅट इज वॉट, एक्झोथर्मिक. देन हिअर इज ऑल्सो बी इज द करेक्ट ऑप्शन, एक्झोथर्मिक. देन नेक्स्ट क्वेश्चन. आयन विल रिॲक्ट विथ द ऑक्सिजन अँड मॉइश्चर फ्रॉम रेड सबस्टन्स कॉल्ड. ज्या वेळेस आयन जो आहे तो ऑक्सिजन आणि मॉइश्चरसोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस ते काय होतं, ते रस्ट लागते ना त्याला. मग इथे करेक्ट ऑप्शन काय येणार, रस्ट. मीन्स बी इज द करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट 18th. अ बॅलन्स केमिकल इक्वेशन इज इन अकॉर्डन्स विथ. बॅलन्स केमिकल इक्वेशन आपण लिहितो तर ते कशाच्या अकॉर्डन्स लिहितो, ॲव्होगॅड्रोज लॉ, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम और लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. Then law of conservation of mass is the correct option, means D is the correct option. Then see the question number 19. Rusting of iron is an example of. की जे रस्ट लागतं आयनला ते कसलं एक्झाम्पल आहे, रिडक्शन, आयोनायझेशन, ऑक्सिडेशन और डिसोसिएशन. देन इट इज इझी, ऑक्सिडेशन. बी इज द करेक्ट ऑप्शन. सी द लास्ट क्वेश्चन. The process of slow conversion of metal into undesirable compound due to their reaction with oxygen. म्हणजे कुठलाही मेटल जो आहे तो कशासोबत रिॲक्ट होतो, ज्यावेळेस ऑक्सिजनसोबत, वॉटरसोबत, ॲसिडसोबत, देन गॅसेससोबत प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर, तर त्याला काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन, करोजन, ऑक्सिडेशन और रॅन्सिडिटी. देन करोजन इज द करेक्ट आन्सर. तर मुलांनो, अशाच नवनवीन लेसनची तुम्हाला MCQs आणि रिव्हिजन हवी असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या